मुंबईकरांच्या बातमीनं मंडळी, घरातून निघालेला माणूस पुन्हा घरी सुखरूप येईल की नाही याची मुंबई शाश्वती आहे की नाही हा सवाल आहे। त्याचं कारण आहे, कुर्ल्यात काल जे घडलं ते अतिशय दुर्दैवी होतं। इथल्या व्यवस्थेला सवाल विचारणारं होतं। सामान्य माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही हा सवाल विचारणारं होतं। कुर्ल्यातल्या बेस बस अपघातानं मुंबईकर हादरून गेले। भरधाव बेसची बस आली, 7 जणांचा जीव घेऊन गेली, 40 जणांना जायबंदी करून गेली। या सगळ्याला जबाबदार कोण हा सवाल आहे आणि आज हा सवाल प्रत्येक मुंबईकर विचारतोय। तारीख 9 डिसेंबर 2024, वार सोमवार, वेळ रात्री 9:50। सोमवारी रात्री बस क्रमांक 332 कुर्ल्याहून अंधेरीच्या दिशेने निघाली। ही बस कुर्ल्यातल्या LBS मार्गावर आली। त्यावेळी या रस्त्यावर वाहनांची नेहमीप्रमाणे गर्दी होती, तर ही बस भरधाव वेगाने धावत होती। वाहन चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि या बसनं रस्त्यावरील समोर येईल त्या प्रत्येकाला उडवलं। त्यावेळी कुणी रस्त्यानं जात होतं, तर कुणी रस्त्याच्या कडेला वाहन उभं केलं होतं। कुणाला काही कळायच्या आत या भरधाव बेस बसनं एकाच वेळी रस्त्यावर 10 ते 15 वाहनांना जोरदार धडक दिली। टैक्सी में बैठा था तो सडनली बस अनकंट्रोल होके वो आके उड़ाते चले गए। बस वाले ने उड़ाते चले गए, किसको संभलने का मौका मिला ही नहीं। 70 की स्पीड में थी कम से कम बस। हाँ, वहाँ से उड़ाते कम से कम एक औरत वहाँ पे हॉस्पिटल के पास बॉडी अलग हो गई पूरी। वहाँ पे यहाँ पे बच्चा मरा, एक औरत का यहाँ पे पूरा। हाँ, मार्केट में भी हुआ। यहाँ पे अपना अहमद क्लासेस है ना, यहाँ पे भी एक भाई औरत को पूरा सर पड़ गया है। हा अपघात इतका भीषण होता की त्या बेस बसनं जवळपास 300 ते 400 मीटर पर्यंत वाहनांचा अक्षरशः चुराडा केला। तसंच रस्त्यावरून जाणारे अनेक जण बस खाली चिरडले गेले। हमारी दुकान की CCTV में कुछ सेकंड का वीडियो है, 1-2 सेकंड का वीडियो है दुकान के सामने से गुजरते हुए। अभी हम लोग ने देखे तो ट्रेन की स्पीड से गुजरा है वो, धूल उड़ाते हुए। तो ब्रेक फेल में इतना स्पीड नहीं होती है गाड़ी की, वो तकरीबन 90-100 की स्पीड से गुजरा है। और उसको लगा था कि मैं निकल जाऊंगा, और फिर जब उसको यहाँ पर ट्रैफिक दिखी आगे तो उसने यहाँ बस घुसा दिया। या भीषण अपघातानंतर पोलिसांनी बस चालक संजय मोरेला अटक केली। त्याच्या पोलीस चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे। संजय मोरे सोमवारी दुपारी 2 वाजता कामावर आला होता। 5:45च्या सुमारास तो अंधेरीतून बस घेऊन निघाला। रात्री 8:45च्या सुमारास तो बस परत घेऊन परतला होता। 1 तास संजय मोरेनं आराम केला। त्यानंतर 9:45च्या सुमाराला तो कुर्ला डेपोतून बस घेऊन बाहेर पडला, पण काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि हा भीषण अपघात झाला। सर्व नियम हे कॉन्ट्रॅक्टर्स जेवढे आहेत, 4-5 कॉन्ट्रॅक्टर्स दिलेले आहेत, ते सर्वजण प्रत्येक नियम धाब्यावर ठेवतात। सर्व काही रूल्स आहेत, BSTचे आहेत, मोटर वर्कर ट्रान्सपोर्ट ऍक्टचे आहेत। कोणतेही नियम पाळले जात नाही, गाड्यांचं मेंटेनन्स केलं जात नाही, ड्रायव्हर्सची ट्रेनिंग केली जात नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईकर जनतेचा जीव हा धोक्यात टाकताय। या बस अपघातामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर ही सगळी परिस्थिती अतिशय विदारक आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। कधी कुठलं तरी एक पोस्टर पडतं, त्यानंतर सामान्यांचा जीव जातो आणि एक बस येते, चिरडून निघून जाते। याला बेस कसं म्हणायचं